पाहूयात की तात्या सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला. तुम्ही जो आरोप करत होता ना की लॉज सारखी बसचा वापर केला, नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतोय इथं आता. माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते. म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं, आणि ही इतक्या आतमध्ये आहे की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनमध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही. मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत, आणि ते पण चारही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये. मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो? इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत. ही 20 लोक काय करतात? आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना, शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस आहेत त्यात हे सगळे काळे धंदे चालतात असा आरोप करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली, आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये. मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात? याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणलं जातं. नाही, नियोजन त्यांच्याकडे नसेल मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खासगी आहेत तर. पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना बसच्या समोर, हे सगळं बघितल्यानंतर, कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे, ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय, इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली. त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय. मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात? सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत बघा, इथून सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत. नाही, सगळ्या गाडीमध्ये पण येते आहे बघा इथं. दाखवा जरा. ही सगळी खांबा आहे, हे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये आहेत. हे एसटी महामंडळाची पडीक बस, आणि ते विशेष आगारामध्ये. मग ह्याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेरने येणारे लोक सहभागी आहेत? जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर, बाहेरचे लोक असतील तर, इथं ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाही? सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला आहेत का? महत्वाचा मुद्दा ना, ज्या आगारच्या प्रमुख आहेत ना, त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी, 26 तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते. म्हणजे 26 तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती. ही चूक कोणाची येतात? 100% ही आगार प्रमुखांची चूक आहे. आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कुणाला इंटिमेट करायला पाहिजे? ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे. मग आगार प्रमुख जर माहितीच नाही म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही. प्रताप सरनाईक मंत्री आहेत, तुम्ही त्यांची काय भेट घेणार आहेत का? कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी. 100% पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार नाही. त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगू. पोलिसांनी काही कारवाई करणार नाही. पोलीस एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती समोर एसीपी ऑफिस आहे, आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना. म्हणून आम्ही काय मागणी आहे? आता मागणी काय? सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा रक्षक आणि आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे असं खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सांगितलंय. मी पुन्हा जी दृश्य आहेत ती दाखवतो तुम्हाला. इथून बघा, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकिट जे आहेत विलास ते दिसत आहेत. आगारात ज्या बसेस बंद पडलेल्या बसेस आगारात ठेवल्या जात आहेत त्याची ही अवस्था आहे. कंडोमचे पाकिट असतील, अनेक महिलांचे वस्त्र या बसमध्ये सापडलेले आहेत. मद्याच्या ज्या बाटल्या आहेत काचेच्या त्या सापडल्या आहेत. सिगरेट पाकिट आहेत. अनेक ठिकाणी आरोप देखील केला की गांजा आणि इतर देखील गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. ही सगळी दृश्य पाहतोय पुन्हा एकदा. महिलांचे कपडे आहेत. जो आरोप खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात होता त्याचे पुरावे या सगळ्यांनी समोर आणलेले आहेत. आणि हा सगळा राग अनावर झाला म्हणून जो आहे, राग अनावर झाल्यामुळे आम्ही सुरक्षा केबिनची तोडफोड केल्याचं वसंत मोरेंनी सांगितलेलं आहे. पण हे भयंकर आहे. खरं तर जे मंत्री आहेत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. मंत्र्याचा पदाचा कारभार घेतल्यानंतर प्रताप सरनाईक एकदा देखील पुण्यात आले नाहीत किंवा स्वारगेट बस स्थानकाला त्यांनी भेट दिली नाही असा आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. आणि म्हणून आम्ही हे आक्रमक पवित्रा घेतलाय. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे, हाकेच्या अंतरावर एसीपी ऑफिस आहे, तरी देखील असा भयंकर प्रकार घडतो. हे दुर्दैव असल्याचं म्हटलं जाते. आणि शिवसेनेतर्फे आता जोरदार आंदोलन या स्वारगेटच्या बसस्थानकात सुरू असलेलं पाहायला मिळतंय. कारण जो प्रकार भयंकर आहे. दुसरीकडे
पोलिसांनी देखील कारवाईचा बडगा उचललाय। जो आरोपी आहे त्याच्या भावाला त्याच्या राहत्या घरातून म्हणजे शिरूर येथून ताब्यात घेतलेला आहे, चौकशी सुरू केलेली आहे। त्यासह पोलिसांनी असं देखील सांगितलं की गरज पडल्यास जे एसटीचे वाहक होते, जो लॉक ज्यांनी एसटी केली नाही किंवा जे सगळे या खरं तर ऑफिसचे हेड आहेत किंवा स्वारगेट स्थानकाचे हेड आहेत ते खरं तर त्यांची देखील गरज पडल्यास चौकशी करू सांगितलेलं आहे। पण जो आरोप शिवसेनेकडून वारंवार मगापासून होत होता त्याचे पुरावे घेऊन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि बसेसची पाहणी वसंत मोरेकडून करण्यात येते। विशाल, नक्कीच पाहणी या सगळ्याची करण्यात येत असताना जे समोर आलेलं आहे ते मात्र अतिशय धक्कादायक असं आहे। या सगळ्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच असेल, तिथं सापडलेले महिलांचे कपडे असतील किंवा मग कंडोम असतील, या सगळ्यातून या परिसरामध्ये चहूबाजूनं कंपाऊंड असताना सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या नाकाखाली हे जर सगळं सुरू असेल तर हे किती धक्कादायक आहे याबद्दलचा खुलासा या निमित्तानं झालेला आहे।